श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं सावधूतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादां सहगना ललिता श्रीविशाखान्वितांच हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेशा गोपिका कांत राधा कांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी मुखं करोति वाचालं पंगोलयते गुरुं यत्कृपातमन्ये श्रीगुरुदीनतारिणीं परमानंद माधवं श्रीचैतन्येश्वरं जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे जयतां श्रुतो पंगो मम मंदिरमतिर्गति मत्सर्वस पदाम्भोज राधा मदन मोहनम श्यावर रामचंद्र भगवान की। आलेल्या सर्व भाविक भक्तांचं विठ्ठल नगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे। ही भूमी काही साधारण नाही, अतिशय पावन पवित्र भूमी आहे। तुम्हाला प्रश्न असा पडला असेल कशी पवित्र भूमी आहे। इथं आपल्या जवळच अगस्त्य मुनीचा आश्रम आहे। जेव्हा भगवान रामचंद्र दंडकारण्यातून पंचवटीकडे निघाले त्यावेळेस अगस्त्य ऋषीच्या आश्रम मध्ये आल्यानंतर इथे 2 दिवस राहिले भगवंत, आणि अगस्त्य मुनीला विचारलं होतं की आम्हाला एखादं सुंदर स्थान सांगा, त्या ठिकाणी आमचा राहिलेलं 1 वर्ष आम्ही व्यतीत करू। त्यावेळेस अगस्त्य मुनीने सांगितले की त्या बाजूलाच पंचवटी नावाचे क्षेत्र आहे गोदावरीच्या तटी, तिथे तुम्ही जा। आणि भगवान रामचंद्र हे आपल्या मनवाड मधून प्रवास करत करत या ठिकाणातून कदाचित गेले असतील भगवंत, आणि पंचवटीमध्ये गेलेले म्हणून कोणी साधारण नाही, भगवान रामचंद्राच्या पादस्पर्शाने झालेली भूमी आहे। मी सर्वप्रथम तुमच्या विठ्ठल नगरीच्या भक्तांचं आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो। ऋण कशासाठी आहे? कारण की कलियुगामध्ये सगळ्यात मोठं धन कोणतं असेल? भौतिक संसाराच्या धनामध्ये तर भरपूर जण असतात, पण जे भगवत धन आहे, राम धन आहे, ते तुम्ही गावकऱ्यांनी मला दिलेलं आहे। खरं तर रामकथा करण्याची माझी काही व्यक्तिगत पात्रता नाहीये। जी काही कथा मी करणार आहे येणाऱ्या 3-7 दिवसामध्ये, ते माझ्या गुरु परमगुरु यांची कृपा असेल। म्हणून ह्या तुम्ही जी संधी दिली त्याच्याबद्दल मी व्यक्तिगत सगळ्यांचं ऋणी आहे। आणि मला तुम्ही श्रोतावर्ग आशीर्वाद द्या की मी कथा करू शकेल। हा जो रामायण ग्रंथ आहे अतिशय विस्तृत आहे, आणि महर्षी वाल्मिकीने, तसंच रामचरित्रमानस तुलसीदासाने, अध्यात्म रामायण, त्याच्यानंतर आनंद रामायण, कंब स्वामी रामायण, आणि आचार्य याच्या पलीकडे सांगतात भागवत समजायचं असेल तर वृंदावनचे जे शेडगो स्वामी आहेत त्यांच्यानुसार समजलं पाहिजे। आणि रामायण समजायचं असेल तर दक्षिण भारतातले श्री संप्रदायातले श्री वैष्णव त्यांच्या
परंपरेमध्ये गोविंदराज यांनी अतिशय सुंदर टीका टिप्पणी केलेली आहे. त्यांचं रामायण आपण श्रवण केलं पाहिजे. म्हणून हा रामायण ग्रंथ आपल्याला दोन स्तरावर, एक आध्यात्मिक स्तरावर कसं असलं पाहिजे आणि भौतिक संसारामध्ये आपण कसं जीवन यापन केलं पाहिजे याचं विस्तृत वर्णन करण्यात आलेलं आहे. म्हणून कलियुगामध्ये दुर्दैव असं आहे आपल्या भारतीय लोकांचं की आपल्याला मोबाईलमध्ये, टीव्ही मध्ये खूप वेळ आहे, पण आपले ग्रंथ वाचायला आपल्याला वेळ नाहीये. म्हणून हे 7 दिवसामध्ये किती कथा होईल मला माहित नाही. आणि माझ्या कथेमध्ये तुम्ही मनोरंजनाची अपेक्षा ठेवू नका. सासा सुनाच्या गप्पा, राजकारणाच्या गप्पा, आजूबाजूला काय चाललंय त्याची अपेक्षा ठेवू नका. मी भागवत, रामायण सोडून, भागवत गीता सोडून कधी मला बोलायला आवडत नाही. तर तुम्ही 7 दिवस एवढा वेळ खर्च करून बसणार आहात. आपण संसारातच पडले ना, संसाराचे गप्पा सांगायचा असेल तर टीव्हीच्या मालका कमी आहेत का पाहायला? मी प्युअर कथा सांगणार आहे, तत्वज्ञान सांगणार आहे. तुम्हाला आवडेल नाही आवडेल माझं, कारण मी कथा लोकांच्या मनोरंजनासाठी करत नाही. माझ्या कथेतून भगवान रामचंद्र हे प्रसन्न झालं पाहिजे. आणि जेव्हा मी हे बोर्ड पाहिला, इथे वरिष्ठ माझे आवडते वारकरी संप्रदायातले जे जेऊरकर बाबा आहेत, त्यांच्या कृपा आशीर्वादाने माझा प्रसंग आला नाही, पण मी त्यांची वाणी ऐकली. म्हणलं आत्ताच्या कलियुगामध्ये तुकाराम महाराजांना पाहायचं असेल तर आपल्याला ह्या महाराजांना पाहिले तर तुकाराम महाराजांचं दर्शन झाल्यासारखं आहे. कारण की निर्मळ शुद्ध अंतःकरण, त्यांच्या नसानसामध्ये, हृदयामध्ये पांडुरंगाची भक्ती वाहत चाललेली आहे. आणि तुमचं भाग्य आहे की ह्या क्षेत्रामध्ये त्यांचं पादस्पर्श झालेले आहे. त्याच्यानंतर दुसरे नारायण महाराज, पंढरपूर गुरुवर्य यांच्या दोघांच्या आशीर्वादाने, भगवान रामचंद्राच्या आशीर्वादाने, कृपेनं आणि हनुमानजीच्या कृपेनं आपण कथा करू. आज या कथेमध्ये गुणीजन, जे संगीत वाद्यामध्ये सगळे कलाकार मंडळीला माझं नमन करतो, त्यांचा आशीर्वाद घेतो, कारण ते माझ्या समन्वयाचे मित्र आहेत. व्यासासनावर बसलं कोणी मोठं होत नाही, भगवे कपडे घातले म्हणून मोठं कोणी होत नाही. जे साधना करतात, सेवा करतात ते मोठे असतात. भले आपण लोकांच्या नजरेत मोठे राहू, पण ईश्वराच्या नजरेत छोटे राहाल. म्हणून लोकांच्या नजरेत बनण्यापेक्षा भगवंताच्या नजरेत कसं बनता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि तेच चरित्र, करुण रसाचं चरित्र आहे ते भगवान रामलीला आहे. ह्या रामचरित्र असं सुंदर आहे याची आपण कल्पना नाही करू शकत. आणि माझी खूप दिवसापासून इच्छा होती की आपण रामकथा करूया, आणि ते संधी तुम्ही गावकऱ्यांनी दिलेली. मी तुमच्या सगळ्या पाया चरणाशी नमन करून मी आज कथेला सुरुवात करतो. पहिल्यांदा रामायणाचं महात्मा समजून घ्या. बालकांडाला पाहिलं तर 7 कांड आहेत, आणि या 7 कांडामध्ये बालकांडावर चर्चा करायचं असेल तर 3 दिवस जातात. त्याच्यानंतर बालकांडानंतर अयोध्या कांडामध्ये 2 दिवस जातात. त्याच्यानंतर अयोध्या कांडानंतर अरण्यकांड, त्याच्यात 3 दिवस जातात. हे रामायण कथा 9 दिवसाची असते, पण आपल्याकडे 7 दिवस आहे. आणि 7 दिवसात म्हणजे नुसतं पळायचं काम करायचे. म्हणून तुम्ही जर तुमचा उत्साह असेल तर माझे पण इच्छा राहील कथा करण्याची. म्हणून मी इथले जे मुलं आले होते माझ्याकडे पहिल्यांदा, त्यांना म्हटलं काय रे बाबांनो, ते म्हणले प्रभूजी तुमची कथा ठेवायची. म्हणलं अरे मोठे मोठे वक्ते असताना मी छोटा कशाला. नाही म्हणले प्रभूजी तुम्हाला यायचं. रोशन आला, विकास आला, मयूर आला, प्रसाद आला, त्याच्यानंतर प्रवीण आला, सगळेच मुलं. आता याच्यात मला बरेच जणांचे नाही, पण जे रेग्युलर मुलं आहेत ते आले. आणि 4 महिन्यापासून मागे लागले होते की तुम्हालाच यायचं. पण प्रयत्न करेन मी येणाऱ्या 7 दिवसामध्ये कथा करण्याचा. म्हणून मायबापांनो, ह्या 7 दिवसामध्ये आपण राममयी होऊया. आपल्या चेतनेमध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या कार्यामध्ये रामाचं स्मरण झालं पाहिजे. आचार्य म्हणतात, छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा. आपल्याला सगळीकडे छंद लागत असतो, कोणाला कशा कशाचा छंद असतो.
पण मनुष्याला वास्तविक छंद कोणता असला पाहिजे, ते भगवान रामचंद्राचा छंद आहे. कारण की आपल्याला आराम हा शब्द जर पाहिला गेला तर त्याचा आ काढला तर रामच राहते. म्हणून आपलं जीवन राममय असलं पाहिजे. मला आठवतं, मी खेडेगावचा परभणीचा माणूस आहे. आमच्याकडे सकाळी सकाळी म्हणतात रामपारी. रामपारी हा शब्द वापरला. एकूण एकाला भेटल्यानंतर रामकृष्ण हरी किंवा राम राम म्हटल्या जात आहे. म्हणजे आपली जीवनाची सुरुवात, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये राम राम सगळीकडे आहे. रामाशिवाय आपलं काहीच चालत नाही. मी काही दिवसापूर्वी अयोध्येला गेलो होतो आणि गेल्यानंतर जानकी कुटीर म्हणून एक ठिकाण आहे, तिथे थांबलो होतो. थांबल्यानंतर मी तिथं मीठ मागितलं, मीठ. तर तिथला जो बाबा एवढा भडकला माझ्यावर, बोले उसको नमक नहीं मांगने का. बोले क्यों? बोले इसको राम रस मांगो. क्या मांगो? राम रस मांगो. और फिर मिर्ची को बोले लंका मांगो. लंका बोलो उसको. मिरचीला काय? लंका. आणि मग साखरेला काय म्हणायचं? बोले श्याम रस बोलो उसको. त्या दिवसापासून मीठ मागणं बंद केलं. काय मागितलं? राम रस दीजिए. सांगायचा मुद्दा हाच आहे. आपल्या नसानसामध्ये, कार्यामध्ये राम चरित्र भरलेलं आहे. पण त्या रामाला आपल्या जीवनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या चित्तामध्ये, आपल्या वाणीमध्ये आपल्याला ते उतरायचे. कारण सगळ्यात शेवटी तिरडी उचलल्यानंतर एकच वाक्य उच्चारता, राम नाम सत्य. बाकी सगळ्या गोष्टी असत्य म्हटल्या जातात. काय म्हटलं जात आहे? राम नाम सत्य. मग या जगामध्ये कोणतं सत्य गोष्ट असेल ते भगवान रामचंद्र आहे. म्हणून सर्वप्रथम ह्या रामायणाचे रचिता आणि जे रामायण थोडस काय दिलं श्लोक, हे जे रामायणाचे रचिता आहेत महर्षी वाल्मिकी यांना आपण गुणगान करूया. आणि ह्या गुणगानामध्ये त्यांची कृपा जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आपल्याला नाही का भगवंताची कृपा भेटणार. तर आपण महर्षी वाल्मिकीला गुणगान करूया. ते म्हणतात, कुजंत राम रामेति मधुरम मधुराक्षरम अरूर कविता शाखम वंदे वंद वाल्मिकी कोकिलम. या सुंदर श्लोकामध्ये महर्षी वाल्मिकीचं गुणगान केलेले. कुजंत राम रामेति मधुरम मधुराक्षर. जसं कोकिळ कुहू कुहू करीत असत, त्याच प्रकारे महर्षी वाल्मिकी कुंजंत राम रामाचं गुणगान करीत असतात. आणि ते राम कसं आहे? मधुरम मधुराक्षर. या जगामध्ये सगळ्यात मधुर कोणती गोष्ट असेल? भगवान रामचंद्र. कविता शाख वंद वाल्मिकी मुलीला ते नमन करतात. त्यानंतर महर्षी आचार्य वर्ग हनुमानजीला गुणगान करतात. आज मला वेळेचा अभाव असल्यामुळे, कारण 1 तास आहे, कारण ह्या प्रार्थना आज मी घेणार होतो डिटेल्स मध्ये, पण आज आपण थोडक्यात घेऊ आणि बालकांडाला सुरुवात करूया. हनुमान राहिला यत्र यत्र रघुना कीर्तनस्य तत्र तत्र कृत मस्तक अंजलिम. ज्या ठिकाणी कथा होते त्या ठिकाणी हनुमंतराया निवास करीत असतात, वास करीत असतात. कारण त्यांचं श्रवण, भगवान रामलीला श्रवण करण्याची उत्सुकता आहे. अशा हनुमानरायांच्या चरणी नमन करतो. त्याच्यानंतर भगवान रामचंद्राचं गुणगान करून असं आचार्य म्हटले जातात की हे रामलीला जेव्हा कोणी श्रवण करतं त्याला या भौतिक संसारातल्या जे मोह माया आहे, आसक्ती आहे, त्याच्यातून नष्ट होते. म्हणून आपण उद्या ह्या प्रार्थना अतिशय विस्तृतपणे घेऊया. लवकर तुम्ही जर आलात. आणि महर्षी वाल्मिकी आणि याचं गुणगान करतात कलियुगाचं. कलियुगामध्ये जर पाहायला गेलं, प्रायेन अल्पायुष्य कलेश मियुगे जना मंद सुमंद भाग्य ही पदरता. कलियुगामध्ये सगळे प्राय अल्पायुष्य आहेत. माणसाचं आयुष्य किती आहे? 60 वर्ष. 60 वर्षामध्ये तो 28 वर्ष झोपण्यामध्ये निघून जातात. राहिले 32 वर्ष 8-10 घंटे कामामध्ये गेले तर त्याच्यामध्ये 26-27 वर्ष गेले. किती? 52-53 वर्ष. 5 वर्ष बालपणात, राहिलेले 2-3 वर्ष गाव गप्पा
टीव्ही पाहण्यामध्ये, राजकारणाबद्दल किंवा गावचं धुण्यामध्ये वेळ निघून जातो. असं वेळ जातोय. मनुष्याकडे आहे किती वेळ? आणि ह्या प्रायण अल्पायुष्य कलियुगे जना, कलियुग आहे. कलियुगामध्ये माणूस एवढा आळशी आहे. कशामध्ये? कामामध्ये आळशी नाहीये, भगवत भक्तीमध्ये तो आळशी आहे. आपण नाही का पारायण करतो, ग्रंथ वाचतो, कीर्तन ऐकतो, बाबा लोक घसा कोरडा करून सांगतात, पण आपण भक्ती करत नाही, नाम जप करत नाही. कलियुगामधला सगळ्यात मोठी आळशीपणा आहे. राजकारणावर बोलायला सांगा, 1-1 घंटा गप्पा मारतील, गावात काय चालू त्याच्यावर गप्पा मारतील, पण 1 मिनिट 5 मिनिटं भगवत नाम जप करा तर कोणी करणार नाही. मोठमोठे साधू सुद्धा करत नाही, तर तुम्ही ग्रस्ताकडून काय अपेक्षा करणार आहे? म्हणून भगवत भक्ती कपडे घालून भेटत नाही. भक्ती ही साधना करून भगवंत भेटतात. आणि साधना ही करावं लागेल. गळ्यात माळा घालणं, अंगाला तिलक लावणं, कपडे घालणं यांना देव भेटत नाही. लोकांच्या नजरेत येतात तुम्ही, पण पांडुरंगाच्या नजरेत येण्यासाठी तुम्हाला साधना करावं लागेल. म्हणून कलियुगामध्ये प्रायण अल्पायुष्य कलिस्मयुगे जना मंद सुमंद, मंद आहेत आणि अतिशय मंद आहेत. कोणाची भक्ती करावं, कोणाची नाही करावं, आपल्याकडे नाही का येतो मत तो पद, ज्याला जे वाटेल ते करते. पण संतांनी जे वाक्य दिलेलं आहे, चहुवेद जाण शाही शास्त्र कारण, 18 पुराण हरीशी गाती. भगवान हरीचं गुणगान सोडून या भौतिक संसारामध्ये आपण सगळ्याचं गुणगान करतो. म्हणून मायबापांनो, पांडुरंगाचं, कृष्णाचं, रामाचं गुणगान केलं पाहिजे, नाम जप केला पाहिजे. आणि माझ्या कथेची सफलता तुम्ही किती लोक आले हे महत्वाचं नाहीये. माझ्या कथेची सफलता हे की या कथा संपल्यानंतर तुम्ही किती नाम जप करता, हे माझ्या कथेची सफलता आहे. म्हणून प्रायण अल्पायुष्य कलिस्मयुगे जना मंद सुमंद, आणि उपद्रात नेहमी भांडखोर आहेत. सगळीकडे कशा कोशा गोष्टीहून भांडत राहतो. आणि ह्या कलियुगामध्ये याचं डिटेल्स वर्णन आहे. आता याचं जास्त बोलायला गेलं तर खूप वेळ निघून जाणार आपल्याकडे. पण या कलियुगामध्ये रामचरित्र मानस कसं आहे किंवा रामायण कसं आहे, तर याच्यामध्ये सांगितले, वाल्मिकी गिरी समृतम रामसागर गामिनी पुनात भवत पुण्य रामायण महानदी. महर्षी वाल्मिकीने, जे महर्षी वाल्मिकी आहे ते पर्वता समान आहे, आणि त्या पर्वतातून एक नदी वाहतीये. कोणती? रामायण नावाची नदी वाहती. आणि त्या रामायण नदीतून वाहताना ती नदी कुठे जाते? रामसागरम, रामायणाकडे घेऊन जा, भगवान रामचंद्राकडे घेऊन जाते. आणि ती काय करते? पुनीता भवनम, सगळ्याला पुण्य करून टाकते, पवित्र करून टाकते, शुद्ध करून टाकते. समृद्ध हा शब्द म्हणजे सगळ्यांसाठी, भेदभाव करत नाही ना. म्हणून ह्या रामलीलेच्या महानदीमध्ये आपण नाही का डुबकी मारली पाहिजे. आपण तीर्थयात्रेला जातो, अंगाचा मळ निघतो पण मनाचा मळ निघत नाहीये. तर बरेच लोक तीर्थयात्रा करतात, पण त्याच्या स्वभावामध्ये, विचारामध्ये, कार्यामध्ये काही फरक पडत नाही. बांधावरून, घरातल्या कामावरून भांडण करतात लोक. यात्रेला जाऊन काय केलं? मनोरंजन केलं तुम्ही. बाबा लोकांनी पैसे कमवले, ट्रकवाल्यानं पैसे घेतले, तुम्हाला काहीतरी डोळ्याला मनोरंजन झालं, सगळ्यांचा स्वार्थ साधला. मला भगवंत भेटले किती, मी भगवंताचा अनुभव किती केला, माझ्या जीवनामध्ये बदल काय झाला, माझ्या विचारामध्ये, माझ्या कार्यामध्ये, माझ्या स्वभावामध्ये. जोपर्यंत आपल्या स्वभावामध्ये बदल घडत नसेल तर काही अर्थ नाही मायबापांनो. भक्ती करणं म्हणजे, अध्यात्म करणं म्हणजे काय? जीवनात परिवर्तन आणणे, वाईट पासून चांगल्याकडे जाणे, दुर्गुणाकडून सद्गुणाकडे गेलं पाहिजे. हे अध्यात्माचं, भक्तीचं लक्षण आहे. आणि आपण ह्या 7 दिवसामध्ये रामचरित्रातून हेच शिकायचे की माझ्या दुर्गुणाला मला ह्या रामायणाच्या नदीमध्ये, रामसागरामध्ये डुबकी मारून माझ्या पंडालमध्ये मला वाईट गुण स्वभाव सोडायचे. आणि भगवान रामचंद्राचे सद्गुण आहेत,
त्यांचं चरित्र आहे, त्यांचं नाम, त्यांचं रूप, त्यांचं गुण, त्यांच्या लीला मला घेऊन जायचे. भगवंता राम कृष्ण तुम्ही माझेत आणि मी तुमचं आहे, ही भावना आपल्याला नाही का हृदयामध्ये विकसित करायची मायबापांनो. म्हणून ह्या कलियुगामध्ये हे रामायण कसं आहे, आचार्य वर्णन करतात या अग्नी समान आहे. अग्नीमध्ये आपण काही लाकडं टाकले तर जळून भस्मसात होतात. त्याच प्रकारे या रामायणामध्ये कोणी प्रवेश करतो त्याच्या पापाचे सगळे जळून भस्मसात होतात. रामायण कसं आहे, एक शीतल आहे. आचार्य म्हणतात चंद्राप्रमाण आहे. चंद्र हा शीतलता प्रदान करतो. तसंच या संसारामध्ये आपण 3 क्लेशामध्ये, जन्म मृत्यूच्या जराव्याधीच्या चक्रामध्ये दुःखी आहोत, पीडी आहोत. पण ह्या दुःखी पीडित अवस्थेमध्ये जी शीतलता पाहिजे असेल ती शीतलता भगवान रामचरित्राच्या गुणामध्ये, रामायणामध्ये आहे. आणि ती आपण शीतलता अनुभव घेतली पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली आपल्या ओवीमध्ये म्हणतात, एक तरी ओवी अनुभवावी. अनुभव म्हणजे काय, फिलिंग करणं, अनुभव करणं की भगवंता हे जे शब्द आहेत, हे रामायण आहे, त्याचा अनुभव घेतला पाहिजे. तुम्ही म्हणता अनुभव कसा भेटल, बोलता बोलता एखाद्याने तुम्हाला शिवी हाडसली तर तुम्हाला अनुभव येतो का नाही एखाद्या गोष्टीचा, नकारात्मक शब्दाचा. एखाद्या नकारात्मक शब्दाचा एवढा अनुभव होत असेल तर भगवान रामचंद्राची जेव्हा लीला आपण श्रवण करू त्याचा अनुभव आपण काय नाही घेतला पाहिजे. आणि तो अनुभव घ्यायचा, व्यक्तिगत विचार केला पाहिजे की भगवंत माझ्याशी बोलतायत. आणि एक रामायण कसं आहे, एका कमलाप्रमाणे कमळ आहे आणि त्याचा जो पराग आहे त्या भक्तांचे गुणगान आहेत, रामचरित्र आहे. म्हणून आपण कसं झालं पाहिजे, एक मधुमाशी झाली पाहिजे आणि रामायणामधला पराग घेतला पाहिजे. श्रोत्यामध्ये, वाक्यामध्ये गुणदोष असेल, मला संस्कृतचा एवढं विद्वान नाहीये, मी माझा अभ्यास पण एवढा नाहीये, पण जे काही मी बोलन ते भगवान रामचंद्राशी मी अजिबात काही बोलणार नाही. कारण माझी वाणी मला व्यर्थ गमवायचं नाही. म्हणून जरी दोष असेल त्या दोषाला दुर्लक्ष करून मधमाशी होऊ नये का, रामचरित्रामध्ये रामाचं चरित्र श्रवण करा, दोषाला सोडून द्या. आणि त्याच्यानंतर आचार्य म्हणतात राम कसं आहे, रामाचं गुणगान एक चातकाप्रमाणे, श्रोता एक चातकाप्रमाणे असलं पाहिजे. रामलीलेतून आपण नाही का, जसं चातक स्वाती नक्षत्रातून ते सुंदर जल प्रशान करतो, त्याच प्रकारे आपण सुद्धा रामचरित्र एका चातकाप्रमाणे घेतलं पाहिजे. वाईट गोष्टी सगळ्या सोडल्या पाहिजे आणि केवळ भगवंत घेतलं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीनं ह्या रामलीलेमध्ये, ह्या सागरामध्ये प्रवेश करून त्याच्यामध्ये रसास्वादन केलं पाहिजे. एकदा एका व्यक्ती कब्रस्तानच्या बाजून जात होता आणि गेल्यानंतर तिथे त्या कब्रस्तानमध्ये सगळ्या कबरीवर नाही का 15 वर्ष, 10 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष असं लिहिलं होतं. तर त्या कब्रस्तानमध्ये जो व्यक्ती रखवाली करणारा होता त्याला प्रश्न पडला की अरे हे व्यक्ती कदाचित कोणी 10 वर्षात वारलं, कोणी 15 वर्षात वारला असेल. म्हणून त्याने विचारलं, का हो एवढ्या कमी वयामध्ये कस काय वारले. तर त्या कब्रस्तानचा जो रखवाल करणारा व्यक्ती होता तो म्हटला नाही नाही नाही, कमी वयात वारले नाही. मग म्हटले की महाराज, ह्या कबरीवर जे जे लोक वारले त्या तेवढ्या लोकांचं जे वय लिहिलं आहे ना, त्यांचं जीवन सार्थक झालेलं आहे. कसं काय सार्थक झालं, भले 100 वर्षामध्ये तो वारला असेल, वारलाय तो, पण 15 वर्षाने रामकथा ऐकली म्हणून 15 वर्ष त्याच्यावर लिहिलं. एकाच 35 वर्ष, त्याने 35 वर्ष रामकथा ऐकली. ज्याच्या आयुनुसार नाही का त्याचं आयु, कथा ऐकली तेवढं त्याचं आयु टाकलेले. ते सांगत होते की जेवढे वर्ष आपण भगवंताची कथा ऐकू तेवढं आपलं जीवन आहे. रामकथा सोडून आपण दुसरं काही अर्थ ऐकत असू ते जीवन कसं आहे, व्यर्थ आहे.
म्हणून आपल्या मनुष्य जीवनाला राम कथेशिवाय, कृष्ण कथेशिवाय, पांडुरंग कथेशिवाय आपलं नाही का व्यर्थ आहे. म्हणून व्यर्थ जीवन घालण्यापेक्षा भगवंताच्या कथेमध्ये आपण तल्लीन झालं पाहिजे. म्हणून हे रामचरित्र मानस कलियुगामध्ये कसं आहे, रामायण महाकाव्यम सर्व वेदिषु संमतम सर्व पाप प्रनाशनम दृष्टग्रह निवारणम. या सुंदर श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की रामायण महाकाव्य आहे, सर्व वेदिषु सगळ्या वेदाचा सार काढलेला आहे त्याच्यामध्ये, संमतम वेदाचं त्याचं प्रमाण आहे. आणि याचं श्रवण केल्यानंतर काय, सर्व पाप प्रनाशन, सगळं पाप नष्ट होऊन जात आहे. आणि एवढंच नाही तर काय म्हणतात, दुष्ट ग्रह जे आपल्याकडे साडेसाती, किरकिरी, कटकटी घरात नाही का असतं ना, लोक झाले की आमच्याकडे महाराज लय आमच्या घरात चालू आहे, हे ते चालू आहे. अरे सगळ्यात मोठा बाण कोणता असेल तर राम बाण आहे. मग राम सोडून सगळीकडे पळतो, म्हणून जीवनात दुःखी येतं. ज्याच्याकडे राम आहे त्याच्याकडे दुःखच कौशल्य असू शकत नाही. कारण राम ह्या शब्दाचा अर्थ आहे आनंद प्रदान करणारे, रमण्य करणारे. रमा ह्या शब्दाचा राम आणि रमा म्हणजे सीतारामाची जोडी आहे. म्हणून ह्या रामायणामध्ये आपण श्रवण केले त्याचा फायदा आचार्य सांगतात, श्रोतेव्य सदा भक्त्यम रामायण परमामृतम. जो कोणी रामायण श्रवण करतो त्याला अमृत प्राप्त होते. कोणतं अमृत? जे साकेत धाम, वैकुंठ धामाचा अमृत प्राप्त होते. ह्या जगातलं जे अमृत भेटते ना, तो कुंभमेळा येतोय, त्याच्यामध्ये स्वर्गलोकाची प्राप्ती होऊ शकते. पण रामायण किंवा वैकुंठ, गोलोक, वृंदावन तिथे नाही प्राप्त करतायत. म्हणून सगळे लोक पाप धुण्यासाठी येत आहेत, भगवत प्राप्तीसाठी कोणी येत नाहीये. सगळे जण, कारण की आपल्याला स्वस्तात देव पाहिजे, फुकटात देव पाहिजे, काही न करता देव. लोकांना नाही का देव कसा पाहिजे, न मरता स्वर्ग पाहिजे इच्छा आहे लोकांना. स्वर्गात तर सगळ्याला जायचं, वैकुंठात सगळ्याला जायचंय, पण मरायचं कोणालाच नाही. म्हणून भक्ती अनुभवावं लागते. आणि या प्रकारे नारद कुमार आणि संवाद, नारद आणि सनत कुमारचा संवाद आहे, हे थोडं तात्विक आहे. मी का बरं घेतोय, कारण रामायणामधला एक एक प्रसंग महर्षी वाल्मिकी आपल्याला सांगतात की पायऱ्या पायऱ्याने, जसं टेरेसवर जायचं असेल तर आपण पायऱ्या पायऱ्याने गेलं पाहिजे, त्याच प्रकारे रामायण हे क्रमक्रमाने समजून घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये सनत कुमार प्रश्न विचारत नारद मुनीला, म्हणतात की कलियुगामध्ये की रामायणामध्ये एवढं काय महत्वाचं आहे. त्यावेळेस नारद मुनी म्हणतात, नास्ति गंगा समाम तीर्थ, नास्ति मातृ सम गुरु, नास्ति समो विष्णू समो देव, नास्ति रामायण पराम. ते म्हणतात की गंगा सारखं दुसरं तीर्थ कोणतं नाही या कलियुगामध्ये, आणि आईसारखं दुसरा गुरु कोणता नाहीये. म्हणून पहिला जो गुरु कोणी असेल, आई असेल. म्हणून आईचं कर्तव्य असं आहे की तिने आपल्या मुलांना संस्कार दिले पाहिजे. माझ्या आईचा एक नियम होता लहानपणी, ज्ञानेश्वरीचे पानं 2 वाचले तर जेवण, नाही तर उपाशी मर, नाही ते बेलण्याखाली फटका होता. त्यावेळेस की मग काय लावलं हिनं, पण इस्कॉन मध्ये आल्यानंतर कळालं. आता तर आई घास घेऊन फिरते, खाय खाय खाय, त्याला बी नाटक. पण त्याचा फायदा. आणि नास्ति विष्णू, भगवान विष्णू सारखं दुश्मन. आणि कलियुगामध्ये ते म्हणतात की रामायण परम, रामायणासारखा दुसरा ग्रंथ कोणता नाही. आणि अशा प्रकारे रामायणाची व्याख्या, रामायण असं का म्हटलेलं आहे, आचार्य वर्णन करतात की रामायण हे भगवंताचं घर आहे. आणि त्याच्यामध्ये जे 7 कांड आहेत ते भगवंताचे एक एक महल आहेत. आणि त्या महलामध्ये निवास करणारे भगवान रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण, शत्रुघ्न, भरत हे 4 देवता निवास करत असतात. म्हणून याच्यामध्ये हे जे 7 कांड आहेत, बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधा, सुंदरकांड, लंकाकांड आणि उत्तरकांड. जे बालकांड आहे ते भगवान रामचंद्राचे चरण कमल म्हटले जाते. त्याच्यानंतर अयोध्या कांडामध्ये भगवंताच्या जांगा म्हटल्या जाते. अरण्यकांड हे भगवंताचे
कटी प्रसिद्ध म्हटले जाते प्रदेश. किष्किंधा आहे ते भगवंताचं बक्षस्थळ म्हटलं जाते. सुंदरकांड आहे भगवंताचं सुंदर कंठ, हनुमानजीचं गुणगान केलेले कंठ आहे भगवान रामचंद्राचा. आणि लंका आहे ते भगवंताचं मुख आहे. कसं मुख आहे की मृत्यूच्या रूपामध्ये सगळे असुराला नाही का त्यांनी हरण केले. गीतेमध्ये भगवंत म्हणतात मृत्यूचे सर्वस्व हरण, मृत्यूच्या रूपामध्ये मी सगळं काही हरण करून घेतो. आणि उत्तरकांडामध्ये सीताचा जन्म, बाकीचे लीलाचं वर्णन त्या 8व्या स्कंदा आपल्या कांडामध्ये करण्यात आले. भागवतामध्ये स्कंद म्हटल्या जाते, गीतेमध्ये अध्याय आणि रामायणामध्ये कांड म्हटल्या जाते. अशा कांडामध्ये हे भगवंताचे 4 चतुर्व्यूह राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न वैकुंठातले भगवंताचे स्वरूप म्हटले जाते. जे भगवान रामचंद्र आहे ते विष्णूचं स्वरूप आहे. लक्ष्मण जे ते अनंत शेषाचं स्वरूप आहे. भरत आहे ते अनिरुद्ध शंखाचं स्वरूप आहे. आणि शत्रुघ्न प्रद्युम्न आणि चक्राचं स्वरूप आहे. श्री वैष्णव संप्रदायातले गोविंद राजन याच्या मागे अतिशय डिटेल्स आणि तत्व सांगत राहतात. म्हणून भागवताच्या एकेका प्रसंगावर जर आपण डीप मध्ये गेलो तर तेवढं आपल्याला त्याचं नाही का रसास्वादन भेटते. बऱ्याच वेळा कथाकार काय सांगतात, नुसतं जंप मारत राहतात. श्रोत्याला काही जास्त नाही, त्याला वाटतंय महाराजांना भारी कथा सांगितली असते. म्हणून माझ्या गुरुनं सांगितलेले, तुम्ही जो लोकांना फसवतात ना, देव तुम्हाला फसवत असतो. तुम्ही दुसऱ्याला चीट करता तर बाप बसलेला आहे तुम्हाला चीट करण्यासाठी. तुम्ही लोकांच्या आवडीनुसार कथा नका करू, भगवंताच्या आवडीसाठी कथा करा. त्याबरोबर नाही का लोकांचं शुद्धीकरण होऊन जाईल. आणि अशा प्रकारे त्या बालकांडामध्ये त्याची पार्श्वभूमी सांगितल्यानंतर आता आपण बालकांड सुरू करूया. मी थोडक्यात घेतलं, याच्या मागं खूप तत्वज्ञान आहे, त्याच्या मागं खूप सिद्धांत आहेत. त्या सिद्धांताला जर आपण समजून घेतलं तर खूप छान आहे. म्हणून मायबापांना तुम्हाला ज्यांना वाचता येत असेल त्यांनी निश्चित रामायण ग्रंथ, किती लोकांनी वाचला हात वरती करा. रामायण ग्रंथ खूप लोक आहेत. गीता, भागवत ग्रंथ, बाकीचे काय जाऊ दे. आता मी टीका नाही करणार. मला आजच सांगितलं की माझी इमेज इथले जरा कडक दिलेली आहे म्हणून मी इमेज मी असं ठरवलं की आता इथं काही तिखट मिरची अजिबात द्यायची नाही. गोड गोड बोलायचं 2 मिनिट. अशा प्रकारे बालकांडामध्ये प्रवेश करताना प्रसंग असा येतो, तमसा नदीच्या काठी महर्षी वाल्मिकी ध्यानस्थ अवस्थेत बसले होते आपले शिष्य भरद्वाज मुनी सोबत. बसल्यानंतर त्यावेळेस त्यांचे गुरु नारद मुनी येतात. आल्यानंतर नारद मुनींचं अतिशय स्वागत सत्कार होत, आदरित तिथ्य होत. आल्यानंतर त्यांनी गुरुदेवाला प्रश्न विचारला, तू गुरुदेव की असा कोणता व्यक्ती, को अस्मिन सांप्रते लोके गुणवान कस्यच को वीर्यवान धर्मस्य कृतजीवान सत्यवाक्य दृढव्रता. ह्या जगामध्ये असं कोणी आहे का व्यक्ती ज्याच्यामध्ये हे सगळे गुण पाहायला भेटतात? मला त्या व्यक्तीबद्दल ऐकायची इच्छा आहे, मला त्याच्याबद्दल तुम्ही सांगा. त्यावेळेस नारद मुनी आपल्या शिष्याचा प्रश्न विचारून नाही का उत्तर द्यायला सुरुवात करतात. म्हणतात, हे महर्षी वाल्मिकी हे आहे इक्ष्वाकू वंशामध्ये प्रभावशाली भगवान रामचंद्र आहे. आणि ह्या रामांमध्ये जर तुम्ही श्रुत ऐक, काय गुण आहेत? निष्ठावान, धर्मवान, गुणवान, चारित्र्यवान, रूपवान, धृतिमान, महावीर्यवान, असं महर्षी वाल्मिकी आपलं नारद मुनी 16 गुणाचं वर्णन करतात. आणि ते 16 गुण भगवान विष्णूंचा जो अवतार आहे रामामध्ये हे 16 गुण तुला पाहायला भेटतात. ते अवतार होते आणि झाल्यानंतर 11,000 वर्ष ते तपस्या इथे राज्य करतील आणि नंतर ते स्वधामात निघून जातात.
त्यांचे 4 अंश रूपामध्ये लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे येतात आणि ते अतिशय सुंदर लीला करतात. आणि एवढं अतिशय संक्षिप्त मध्ये उत्तर वर्णन केल्यानंतर नारद मुनी निघून जातात. आणि त्यावेळेस महर्षी वाल्मिकी आणि त्यांचे शिष्य त्यांच्या त्या चिंतन मनन करीत होते. आचार्य म्हणतात की जेव्हा तुम्ही प्रामाणिक असाल अध्यात्म जीवनामध्ये, भक्तीमध्ये, तर भगवंत तुमच्या जीवनात प्रामाणिक गुरु पाठवतात, जे तुमची चेतना भगवंताकडे घेऊन जाणार आहे आणि तुम्हाला ती भगवत भक्ती देतात. गुरुच्या हृदयामध्ये भगवंत असेल तर शिष्याच्या हृदयामध्ये सुद्धा भगवंत राहतील. गुरुच्या हृदयामध्ये भौतिक इच्छा असेल, कामना असेल, वासना असेल, भौतिक मान सन्मान प्रतिष्ठाची इच्छा असेल, शिष्यामध्ये तेच पाहायला भेटते. आणि याचं उदाहरण काय? भागवतामध्ये जेव्हा भगवान विष्णू वसुदेवाच्या मनात येतात आणि वसुदेवाच्या मनातून देवकीच्या मनात जातात आणि देवकीच्या हृदयातून भगवंत प्रगट होतात. आचार्य म्हणतात जर गुरुच्या हृदयामध्ये भगवंत असेल तर शिष्याच्या हृदयातून सुद्धा भगवंताला प्रगट करू शकतो. आणि हे वाल्मिकी मुनी त्यांच्या हृदयामध्ये भगवंताबद्दल प्रेरणा निर्माण झालेली. म्हणून आपण कधी पण श्रवण करताना नाही का प्रामाणिक व्यक्तीकडून श्रवण केलं पाहिजे, जे भौतिक इच्छामध्ये लिप्त नसला पाहिजे. तुम्ही एखादा वक्ता वाक्चातुर्यामध्ये लोकांना प्रभावित करू शकेल, पण लोकांना प्रभावित करू शकतात पण परावित करू शकत नाही. म्हणून कथामध्ये केवळ भगवंत असले पाहिजे, दुसरं नसलं पाहिजे, संसाराच्या गप्पा नसल्या पाहिजे. म्हणून इथे तमसा नदीच्या काठी गेल्यानंतर आपले शिष्य भरद्वाज मुनी सोबत नाही का ध्यान करत असताना एक दिवस सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करण्यासाठी निघाले. आणि गेल्यानंतर जेव्हा ते स्नान करण्यासाठी प्रवेश करणार त्याच वेळेस एक क्रौंच पक्षी नर आणि मादा संभोगामध्ये लिप्त होते, प्रायण किडेमध्ये एकदम लिप्त होते. आणि त्याच वेळेस अचानक एक शिकारी आपल्या धनुष्य बाणातून बाण सोडतो आणि जो नर आहे त्याला मारतो. आणि मारल्यानंतर जो मादा असते ती काम वासनेने विव्हाळत राहते आणि तो प्रायण तडफडत असतो. हे दृश्य महर्षी वाल्मिकी पाहतात आणि पाहिल्यानंतर त्यांच्या मुखातून शाप निघतो. काय शाप निघतो? मा निषाद प्रतिष्ठम त्वद्गम्य शाश्वती समा यत् क्रौंच मिथुनादि दशकम काम मोहितम. की तू अनादि काळापर्यंत दुःख भोगत राहा, कारण की तू एक प्रायण संभोग अवस्थेमध्ये एक नर मादा करीत असताना तू त्यांना मारल्या गेलं, तुझ्या जीवनात कधी सुख तुला प्राप्त होणार नाही. हा जेव्हा त्यांच्या मुखातून शाप बाहेर पडला पण तो छंदामध्ये निघाला. आणि छंदामध्ये निघाल्यानंतर आपले शिष्य भरद्वाज मुनीला विचारतात की माझ्या इंद्रियावर एवढं दमन आहे, माझ्याकडून सहजासहजी कोणाच्या प्रती वाईट शब्द निघू शकत नाही, पण हे शाप कसा निघाला? पण तो बी छंदबद्ध होता. आणि मग त्याच्या चिंतन मनन करत असताना तल्लीन झाले, विचार करू लागले. काही विचार करू असं कसं काय झालंय? श्री वैष्णव संप्रदायातले गोविंद आचार्य म्हणतात, याच्या सुंदर श्लोकावर उपरीक्षा करतात, टीका करतात. ते म्हणतात मा निषाद प्रतिष्ठाम तो गम्य. ह्या शब्दाचा अर्थ या श्लोकामध्ये संपूर्ण रामायण वसलेलं या संस्कृत शब्दामध्ये. आचार्य डीप मध्ये सांगा, मा म्हणजे लक्ष्मी, निषाद निशा म्हणजे नारायणाच्या हृदयामध्ये वक्षस्थळावर निवास करणारी, हा एक अर्थ देतात. आणि दुसरा अर्थ देतात प्रतिष्ठम. प्रतिष्ठा शब्द म्हणजे स्थापित होणं. लक्ष्मी नारायण निषाद म्हणजे जंगलामध्ये निवास करतील, कसे? शाश्वती. आणि शाश्वती सम अनादी काळापर्यंत ते आनंद घेत राहतील दोघं. आणि त्या आनंदाबरोबर इथं काय दिले? यत क्रौंच मिथ आधी मैथुनामध्ये लिप्त झालेले. आता ते क्रौंच पक्षाची तुलना कोणाशी करतात? मैथुनामध्ये लिप्त असलेल्या रावणाशी करतात. रावण हा नेहमी मैथुन सुखामध्ये लिप्त होता
आणि भगवान रामचंद्राने बाण मारून त्याचा वध केला. अशा राम आणि सीताला नाका हृदयामध्ये स्थापित केलेले ह्या शब्दाचा अर्थ एवढा डीप मध्ये ते सांगतात आचार्य. म्हणून अख्ख्या रामायणामध्ये याच वैकुंठामध्ये श्री वैष्णव संप्रदायातले याच खूप डिटेल्स वर्णन करतात की रामायण का घडलं, याचं कारण काय. तर भागवताचे याला प्रसंग आहेत. पहिला प्रसंग जेव्हा भगवंत नारायण वैकुंठात होते आणि लक्ष्मी विचार करू लागली की हे भगवंता, वैकुंठामध्ये तुमचे अगणित पार्षद आहेत, भक्त आहेत, कधी आपल्याला एकांत भेटत नाही, कधी मला एकांतामध्ये तुमच्या सोबत नाही का संवाद करायला भेटल, तुमचा एकांतामध्ये संग कधी भेटल. हे भगवंताला लक्ष्मी म्हणू लागली. भगवंत म्हणतात काळजी करू नको, तुझी इच्छा लवकर होईल. हे पहिलं कारण देतात. भगवंत एकाही लीलेबरोबर कितीतरी लीला करत असतात, त्याच्या मागे कितीतरी पार्श्वभूमी असते. आणि हे पहिलं कारण दिल्यानंतर दुसरं कारण देतात की जय विजयला अडवल्यानंतर तिथे चतुर्स कुमार त्यांना शाप देतात आणि 3 जन्मामध्ये असुर हो. तर भगवंत त्यावेळेस विचार करतात लक्ष्मीची इच्छा आहे आणि माझे 2 पार्षद जय विजय, पहिले काय म्हणते हिरण्यकशिपू आणि हिरण्यक्ष झाले होते. आता दुसरं कारण काय, तेच हिरण्यकशिपू जय विजय रावण आणि कुंभकर्ण म्हणून आलेले. आणि कलियुगामध्ये द्वापर युगामध्ये ते दंतवक्र आणि शिशुपाल म्हणून येते. तर भगवंत त्यांच्या उद्धाराबद्दल विचार करू लागले. दुसरं कारण श्री वैष्णव आचार्य देतात. आचार्य तिसरं कारण देतात सगळ्यात महत्वाचं की भगवंत रामचंद्र 14 वर्ष हनुमाने पायाने का फिरू लागले वैकुंठ आपलं ह्या पृथ्वी तलावर. त्याचं कारण भागवतामध्ये की जेव्हा भगवंत वामनदेव आपल्या बलीचं दमन करीत होते, तर 2 पावलामध्ये 14 लोकांना नामल्यानंतर 3रा पाऊल माझ्या भक्तांच्या डोक्यावर ठेवावं लागेल. याच्याबद्दल भगवंताच्या मनामध्ये कुठंतरी नाही का हे वाटत होतं की माझे भक्त मला एवढे प्रिय आहेत आणि अशा भक्तांच्या डोक्यावरून पाय देतोय. आणि भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये भगवंत चतुर्सकुमाराला म्हणतात की माझ्या हाताने जरी अपराध केला तर हे कुमारानो तुम्ही मला अतिशय प्रिय आहेत, माझ्या हाताचा मी त्याग करू शकतो कारण मला माझ्या शरीरापेक्षा माझे भक्त मला प्रिय आहेत. आणि भगवान वामनदेव जेव्हा चरण कमल ठेवू लागले बलीच्या डोक्यावर, तर भगवंत विचार करू लागले की बलीचं ऋण फेडू शकत नाही म्हणून भगवंत सुतूर लोकात गेले, दास म्हणून राहिले. पण आचार्य याच्यापेक्षा दुसरं कारण सांगतात की भगवंत मनात विचार बोलाय की माझ्या चरण कमलाने बलीच्या प्रती अपराध केलेला आहे, त्या अपराधीची परत फेडण्यासाठी भगवान रामचंद्र 14 वर्ष अनवनी पायाने फिरू लागले. आचार्य हे 3रं कारण देतात. हे कारण देतात आणि आचार्यच्या पलीकडे डीप मध्ये की भगवंत आपल्या भक्तांना किती प्रेम करतात, किती स्नेह करतात. भक्त हा कोणी साधारण नाही हो, भगवंताला खूप प्रिय. म्हणून मायबापांना जीवनामध्ये तुम्ही काही करू शकले नाही हरकत नाही, तुम्ही वैष्णवांची सेवा करा, संतांची सेवा करा निस्वार्थपणे. त्यांच्याकडे अपेक्षा नका ठेवू कोण्या गोष्टी. एकच अपेक्षा ठेवा की भक्त मला भगवंत कसे भेटते. खूप बोलण्यासारखे. आणि आचार्य श्री वैष्णव संप्रदाय आणखीन आचार्य देतात की एकदा भगवंत गजेंद्राचा उद्धार करायला गेले, त्यावेळेस भगवंताने आपल्या काखेमध्ये गरुडाला धरलं होतं आणि उजव्या हातामध्ये पितांबर धरला होता. आणि गजेंद्राचा उद्धार करायला गेल्यानंतर वैकुंठामध्ये भांडण चालू झाले. काय झालं, तिथे एक कासव होता, तो सारखं नाही का भगवंताच्या चरण कमला स्पर्श करायचा, तर अनंत शेष नेहमी त्याला फुंकारायचा, बाजूला होय बाजूला. आणि तेच कासव पुढे केवट म्हणून जन्माला आलंय. त्याचं पण कारण आता मी सांगणार आहे. आणखीन वैकुंठामध्ये 2 प्रसंग झाले. काय झाले, लक्ष्मी झाडू मारायला जात होते, तर ते पादुका उचलल्या आणि अनंत शेषावर ठेवल्या
अनंत शेषावर ठेवल्यानंतर तिथे दोन व्यक्ती रागवले, एक अनंत शेष आणि दुसरा म्हणजे शंख. हे दोघं म्हणले तुझी जागा खाली असताना तू वरती कस काय बसलास? भगवंत गजेंद्राचा उद्धार करून आले आणि आल्यानंतर बघितलं की पादुका नाही का, आता आपल्या पादुका फक्त निर्जीव वस्तू असतात, पण तिथं वैकुंठामध्ये शंख चक्र गदा पद्म हे भगवंताचे व्यक्ती स्वरूपामध्ये आहेत. पादुकाचा चेहरा लायका लटकलेला होता आणि भगवंताला लक्षात आलं शंख रागवलेला आहे. आणि म्हणून भगवंताने या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर भगवंत विचार करू लागले, आता मला अवतार घ्यावाच लागेल. तेव्हा भगवान रामचंद्र अवतार घेतात आणि जो शंख होता तो भरत म्हणून जन्माला आले आणि त्या पादुका होत्या भगवंताने 14 वर्षे भरताला सेवा करायला लावली होती. का? तो वैकुंठामध्ये हे नाही केलं होतं. आणि जो कासव होता तो केवट आला, ती केवटची कथा पण मी घेईल. असं याला खूप विस्तृत आहे, मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं. वैकुंठाच्या एक एक लीला याला संबंधित आहेत. म्हणून रामायण हा नुसता पळण्याचा ग्रंथ नाहीये किंवा थोडक्यात सांगून काहीतरी तुम्हाला गप्पा मारण्याचा ग्रंथ नाहीये. त्याच्या मागे खूप सिद्धांत आहे, लीलावर लीला जोडलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या कारणामुळे भगवंत या जगामध्ये असुराच्या वधापेक्षा भगवंताला आपल्या भक्तांना आनंद प्रदान करण्यासाठी, व्यक्तिगत लीला करण्यासाठी भगवंत अवतरित होत आहेत. आणि म्हणून इथे जेव्हा तमसा नदीच्या काठी गेल्यानंतर त्यावेळेस महर्षी वाल्मिकी शोक करू लागली. म्हणून आपल्या जीवनामध्ये चुका झाल्या ना, आपण शोक केला पाहिजे. आपलं हृदय लय कठोर असतं, आपण वाटेल ते कोणाला बोलतो, कोणाशी कसा व्यवहार करत असतो, निंदा करीत असतो, चुका बघत असतो. याचा अर्थ काय? आपल्याकडे आसुरी वृत्ती आहे. आणि जे आध्यात्मिक भक्तीमध्ये असतात त्याच्यामध्ये हे दुर्गुण नसतातच कधी, कारण तो भगवंताशी दुसरं बघतच नाही. आणि शोक करीत असताना हे असं का आलं? भरद्वाज मुनींना जे चर्चा करू लागले, हे कारण काय? त्यावेळेस ब्रह्माजी आले महर्षी वाल्मिकीच्या आश्रममध्ये. आज मी तो आश्रम शृंगरीपूर प्रयागराज पासून नाही का 45 किलोमीटर आहे. जमलं तर कधी जा तिथे. आणि गेल्यानंतर ब्रह्माजी आले, त्यांचा सत्कार केला. आणि त्यावेळेस महर्षी वाल्मिकीने आपली चिंता व्यक्त केली की हे पितामह ब्रह्माजी देव, की हे माझ्याकडून असं शाप कस काय निघाले, याचं कारण काय? त्यावेळेस ब्रह्माजी म्हणले की काळजी करू नको, हे माझ्या प्रेरणेनं नाही का तुला भेटलेलं आहे. आणि तुला आता भगवंताचं गुणगान करायचंय, भगवंताचं नाम रूप लीला बखान करायचंय. मी तुला आशीर्वाद देतो, कृपा देतो, चिंता करू नकोस. आणि त्याच्यामध्ये खूप चर्चा झाल्यानंतर मला ते कसं प्रगट होईल, ते म्हणले काळजी करू नको, तुझ्यामध्ये प्रामाणिकता आहे, आध्यात्मिक प्रगती आहे, त्याच्यामुळे मी तुला ज्ञान देतोय. ब्रह्माजीने ते संक्षिप्त मध्ये रामायण त्यांना सांगितलं आणि नारद मुनीने सुद्धा रामायण सांगितलं. आणि ब्रह्माजी निघून गेले. आणि गेल्यानंतर त्याच वेळेस महर्षी वाल्मिकीच्या मनामध्ये रामायण सगळं स्फूर्ती झालं. आणि स्फूर्ती झाल्यानंतर भगवान रामचंद्राच्या सगळे लीला त्याच्या समोर डोळ्यासमोर जसे प्रगट झाले, ते सगळे लीला 7 कांड 24,000 श्लोकांमध्ये रचल्या गे अभंग आपलं श्लोकांमध्ये त्याचं नाही का त्यांच्या मनामध्ये स्फुरित झालं. आणि झाल्यानंतर त्यावेळेस त्यांना 3 लोकांची कृपा भेटली. एक म्हणजे नारद मुनी आपले गुरु, ब्रह्माजी, आणि तिसरं म्हणजे त्यांच्या आश्रमामध्ये सीतामाई राहिली होती, आदिशक्ती होती. तिच्या कृपेमुळं महर्षी वाल्मिकीने ग्रंथ लिहिला. आणि लिहिल्यानंतर हा ग्रंथाची रचना केली. 7 कांडामध्ये 24,000 श्लोकामध्ये रचना केल्यानंतर याचा प्रचार प्रसार कोण करणार, कसं करणार, हे ज्ञान, हे रामलीला कोणापर्यंत कशी पोहोचवायची, याच्याबद्दल ती चिंता करू लागले. त्याच वेळेस आश्रम मध्ये सीतादेवीचे छोटेसे 2 बालक, अतिशय नाजूक सुकुमार, त्यांचं सौंदर्य भगवान रामचंद्रासारखंच अतुलनीय. आणि अशा सौंदर्याकडे पाहून महर्षी वाल्मिकी मोहित होतात आणि म्हणतात रामलीलाचा कोणी जर प्रचार करणार असेल ते 2 छोटेसे बालक आहेत.
आणि त्यांना अतिशय शिक्षा दीक्षा देतात आणि रामलीला नाही का त्यांना सांगतात. म्हणतात गावागावामध्ये नगरानगरामध्ये जाऊन याचा तुम्ही प्रचार प्रसार करा. आणि प्रचार करताना लवकुश नाही का गावागावामध्ये जायचे आणि रामचरित्राचं बखान करायचे. आणि त्यांची रामलीला ऐकून नाही का सगळे गाववासी ग्रामवासी अतिशय मंत्रमुग्ध व्हायचे, तल्लीनता व्हायचे. एक दिवस अयोध्यामध्ये हे छोटेसे नन्हेसे बालक लवकुश प्रवेश करतात आणि सगळे अयोध्यावासी एक मग्न होऊन तल्ली होऊन रामचरित्र ऐकत राहतात. त्यांचे कानामध्ये अमृततुल्य रामायणाची कथा जात असताना त्यांना नाही का बेभान विसरले. या जगातलं त्यांना कोणतंही भान राहिलं नव्हतं. आणि ही कथा ऐकत असताना भगवंताने पाहिलं की अयोध्यावासी कोणता आनंद घेतायत, एवढी तल्लीनता कुठे आहे त्यांच्यामध्ये. त्यावेळेस त्या दोन बालकांना बोलवतात. रामचंद्र बघतात की छोटेसे बालक आहेत, आता भगवंत आहेत, इथं मानवी रूपामध्ये लीला करतायत. बरं ते दाखवत नाही की माझे पुत्र आहेत. शत्रुघ्नाला भरताला कोणाला काहीच माहित नाही. त्या बालकांना आदर सत्कार करतात आणि सगळे अयोध्यावासी महलामध्ये अयोध्या नगरीमध्ये त्या महलामध्ये प्रवेश करतात. त्यांना आसन दिल्यानंतर त्यांचा स्वागत सत्कार केल्यानंतर त्यांना म्हणतात की आता तुम्ही राम कथा सांगा. आणि जेव्हा लवकुश रामायण कथा चालू करतात तर सगळे जे अयोध्यावासी असतात आपल्या घरातले काम, शेतातले काम, ज्या स्त्रिया नाही का जे काही होते सगळं काम धंदे सोडून नाही का त्या कथा ऐकण्यासाठी प्रविष्ट झाले. कारण नाही दिलं कोणी. म्हणून राम कथा ऐकताना नाही का हॉस्पिटलमध्ये 7 दिवस वेळ निघतात पण कथेसाठी वेळ निघत नाही. लोक म्हणतात अहो असं का तसं का, उदाहरण द्यावं लागतं. काय करा, आवड असली की सवड निघते. एखादा मॅच चालू द्या, लोक वेळात वेळ काढून मॅच बघतील, टीव्हीचे मालिक बघतात, रील बघतील. अख्खं जीवन गेलंय. अरे टीव्हीचा मोबाईलचा कचरा पाहून तुमच्या हातात काही येणार नाही. आम्ही येडे आहेत काय, मोठमोठ्या नोकऱ्या सोडून साधू झाला काय, आम्हाला घरी काम धंदे नव्हते काय, खायला प्यायला नव्हतं, सगळ्या शेते वाढून नाही का काहीतरी तुम्हाला तुमच्या डोक्यात पाणी झाले म्हणून तुम्ही बसलेत. आम्ही येडे आहेत, खरंच येडे आहेत. लोक संसारासाठी वेडे होतात, आम्ही रामचंद्रासाठी वेडे झाले तर काय वाईट आहे. वेडच व्हायचं असेल तर रामासाठी वेड हो, म्हणून या लोकांनी वेड म्हटलं तर काय हरकत आहे. आणि अशा प्रकारे रामलीला चालू झाली आणि सगळे अयोध्यावासी त्या रामलीलेमध्ये तल्लीन झाल्यानंतर कोणी टाळ्या वाजवतंय, कोणी आनंदी होत आहे, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य येत आहे. आणि ते हास्य झाल्यानंतर सगळे जण नाही का दिली. त्यावेळेस त्याचा थोडा आवाज कमी करायचा थोडासा. त्यावेळेस रामचंद्र विचार करू लागले की रामलीलेमध्ये सगळे जण प्रविष्ट झालेले आहेत, तर भगवंत काय करतात, हळूच जे सिंहासन आहे त्याच्यावर उतरून सरकत 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 खाली येतात आणि सगळ्या अयोध्येवासी मध्ये जाऊन बसतात. त्यांना वाटलं मी जर उभं राहिलं तर लोक माझ्याकडे बघतील, पण सगळेजण रामलीलेमध्ये एवढे भगवंत हळूच नाही का त्या अयोध्येवासी मध्ये प्रविष्ट होतात आणि बसतात. आणि रामचंद्र सुद्धा आनंद घेत असतात. म्हणून आचार्य म्हणतात रामापेक्षा रामाची लीला किती महत्वाची आहे की भगवंत त्याच्यामध्ये आनंद घेत असतील. आणि मग भगवंत त्या कथेमध्ये झाल्यानंतर आचार्य वर्णन करतात. महर्षी वाल्मिकी ती लीला सुरुवात करते. लीला सुरुवात केल्यानंतर लवकुश अयोध्याचं वर्णन करतात. अयोध्या कशी आहे, अयोध्या या शब्दाचा अर्थ ज्याला कोणी जिंकू शकत नाही, अवध, वध कोणी करू शकत नाही. सुंदर वातावरण अयोध्याचं, तिचे दिले जे महल आहेत ते माणिक मोत्याचे सोन्याचे महल आहेत. आणि तिथल्या ज्या बागा आहेत, वृक्ष लता वेली सुगंधी फुलांचा सुगंध वाहत असतो, त्याच्यावर भृंग फिरकत असतात, पशु पक्षी नाही का चळत असतात.
गाई वासर प्राणी नाही का तिथे आनंद घेत असतात. सगळे अयोध्यावासी आपल्या अंगामध्ये सोनं अलंकार घालत असतात, सोन्याचा मुकुट घालत असतात. आणि त्या राजमार्गावर नाही का मोठमोठे हाती नाही का चंदनाचा फवार शावर करीत असतात. आणि सगळीकडे केवळ आनंदीच आनंद त्या अयोध्यामध्ये. कोणाला म्हातारपण नाहीये, कोणाला नाही का मृत्यू नाहीये, कोणाला दुःख नाही, संकट समस्या नाही. कधी कोणाच्या घराला दाराला नाही का दरवाजा पण नसतो. आणि केवळ त्यांच्या मुखातून एकच गुणगान असतं, ते केवळ भगवंताबद्दल गुणगान. रामाशिवाय भगवंताशिवाय त्या अयोध्यामध्ये दुसरं कोणाचंच गुणगान नाहीये. लवकुश आता अयोध्याचं वर्णन करत असताना तिथं प्रजेचं वर्णन करतात. ही प्रजा कशी असते? प्रसन्न, धर्मात्मा, प्रसन्न राहतात. आपल्यासारखे दुःखी नाही. कलियुगातले लोक दुःखी आहे. आपले चेहरे लटकलेले असतात नेहमी. आपल्याला प्लास्टिक स्माइल द्यावा लागते 5-5 मिनिटानंतर. पण ते कसे प्रसन्न होते, धर्मात्मा होते. धर्म त्यांच्या शरीरामध्ये आपल्या चित्तामध्ये धर्माचा वास होता. कलियुगामध्ये अधर्माचे आपण जीवन जगत नाही. बाबा लोक सुद्धा अधर्मी झाले आहेत. कारण प्रवचन करायचं असेल तरी त्यांच्या हित मनामध्ये भगवंत नसतात. धन किती भेटल तुम्हाला, किती येड्यात काढीन मी झाके करून, तुम्हाला येड्यात काढायचंच काम केलेलं आहे. कारण त्यांना वाटतं खिसा कसा भरेल. जगातलं धन भेटल पण भगवंत भेटत नाहीत. भगवंताला अरे चंदनाला जेव्हा घासलं तर सुगंध येतो, तसं अध्यात्म घासल्याशिवाय नाही भेटत. त्याला घासावं लागतंय. म्हणून धर्मात्म जीवन, त्याच्यानंतर बहुश्रुत, निर्लोभ, त्यांना कोणताही लोभ नाही. त्याच्यात सत्यवादी, आणि सगळ्यात म्हणजे केवळ जे स्त्री पुरुष आहेत सौंदर्यवान होते, पण त्यांच्यामध्ये काम वासना नव्हती. आपलं तर काय, आपल्या सगळीकडे आपण एकूण एकाला स्त्री पुरुष आकर्षणामध्ये गेलेले आहे, पण त्यांच्यामध्ये तसं नव्हतं. आणि दुसरं राजभक्ती रामाच्या याच्यामध्ये होतं. ह्या अयोध्याचं वर्णन केल्यानंतर याचे 2 अध्याय लवकुश वर्णन केल्यानंतर तिथे दशरथ महाराजाचं वर्णन करतात की जे दशरथ आहे 10 दिशामध्ये त्यांचा रथ चालायचा, कारण त्यांना कोणी पराजित करू शकत नाही. 10 दिशावर त्यांचं राज्य होतं. दशरथ या शब्दाचा अर्थ की ज्याचे इंद्रियावर नियंत्रण होतं असे दशरथ. आणि हा दशरथ महाराज अतिशय धर्मशाली, भगवंताची भक्ती करणारे, नेहमी धर्मशील जीवन. आणि त्यांचे जे प्रधान अष्टप्रधान होते, मंत्री होते, त्यांचं नाव सुमंत्र. सुमंत्र या शब्दाचा अर्थ नेहमी चांगली मंत्रणा करणारे होते. दुसरे होते कोण? दृष्टी, दृढ निश्चयाचे होते. तिसरे जयंत, चौथं विजय, पाचवं सुराष्ट्र, राष्ट्र कसं चालवलं पाहिजे, राष्ट्रवर्धन हे त्यांचे मंत्र्याचं नाव होतं. अकोप आणि धर्मपाल हे यांचे मंत्रीगण. आणि दशरथ राजाने आपल्या मुलासारखी प्रजाचं पालन केलं, मुलासारखी त्यांची काळजी घेतली. कलियुगातले नव्हते इथले आमदार खासदार कोण काय, त्यांचं नाव नाही मला घ्यायचे, मला त्याच्यात नाही पडायचं. ते राजा म्हणजे केवळ मुलासारखे, जसं आई बाप आपल्या मुलांना प्रेम करतात तसं दशरथ महाराज आपल्या अयोध्येवासींना प्रेम करायचे आणि त्यांची काळजी घ्यायची. आणि असं करीत असताना दशरथ महाराजांचे जीवन 60,000 वर्ष निघून गेलं. निघून गेल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये दुःख होतं. बघा, भगवंत सगळ्याला सर्व काही देतील, पण एखादी गोष्ट कमी तरी ठेवतात. जीवनामध्ये परिपूर्णता कधीच नसते, परफेक्शन कधीच नसते. तुमच्या जीवनामध्ये काही ना काही कमी राहणार आहे. दशरथ महाराजांच्या जीवनामध्ये एक कमी होती, त्यांना पुत्र नव्हते, संतती नव्हती, नेहमी दुःखी असायचे ते. आणि ते दुःखी अवस्थेमध्ये विचार करायचं, माझं एवढं आयुष्य झालेलं आहे पण मला पुत्र नाहीये, करू तर काय करू. म्हणून मायबापांनो, आपल्याला इथं शिक्षा काय घ्यायची की आपलं जीवन नाही का शेवटपर्यंत परिपूर्ण नसणार आहे.
परफेक्ट कधीच नसणार आहे. ईश्वर आपल्या जीवनामध्ये कुठं ना कुठं काहीतरी कमतरता ठेवणार आहे. परिपूर्णतेकडे वैकुंठ धामात आहे. आणि परफेक्ट अजून समजायचं असेल साध्या भाषेमध्ये, आपल्याकडे परिपूर्ण असेल तर चपलाचा जोड आहे. 8 नंबर, 9 नंबर, 10 नंबर. माणसामध्ये कधीच नसू शकतं. बायको नवऱ्यामध्ये, आई वडील बहीण भावंडामध्ये, सासू सासऱ्यामध्ये आपण सगळेजण परफेक्ट बघण्याचा प्रयत्न करतो, परिपूर्ण बघण्याचा प्रयत्न. कुठंच नाही परिपूर्णता. म्हणून कुठे ना कुठे कमतरता राहणार आहे आणि राहील. आम्ही पण नाही का आमच्या जीवनामध्ये बघितलं, आपल्याला वाटतं नाही मी हे घेतलं ते चांगलं होईल ते होईल. अरे भाऊ, कुठं ना कुठं देव कमी ठेवणार आहे. आणि दशरथ महाराजांच्या जीवनात होतं. करू तर काय केलं, वशिष्ठ मुनीकडे गेले. त्यांचे गुरु वामदेव ब्राह्मणाला विचारलं की पुत्र तर नाही, काय करू. त्यामुळे एक काम करा, अश्वमेध यज्ञ करा. आणि मग अश्वमेध ब्राह्मणांच्या मार्गदर्शनानुसार त्यावेळेस अश्वमेधाची तयारी करीत असताना त्यावेळेस सुमंत्राला बोलवलं. आणि सुमंत्राला कळलं, काळजी करू नका, मी कुमारांना भेटलो आणि ते सांगितलं की तुमच्या भागेमध्ये 4 पुत्र येणार आहे विष्णू रूपामध्ये. ते तुमच्या घरी जन्माला प्रगट होणार आहेत. म्हणून तुम्ही काय करा, अश्वमेध करा. त्यावेळेस अश्वाचा घोडा त्यांनी सोडला आणि 4ही दिशांना तो फिरून आल्यानंतर त्याला कोणी पराजित नाही केलं. कारण सगळ्यांना दशरथ महाराजाचं राज्य मान्य केलं. तो अश्व आला आणि तो अश्वमेध यज्ञ नाही का त्याने केला. तो अश्वमेध खूप दिवस चालला आणि त्या अश्वमेधामध्ये अश्वाला नाही का बळी दिलं. बळी दिल्यानंतर तो यज्ञ संपन्न झाला. दान धर्म दक्षिणा अन्नदान केलं. यज्ञाचा अर्थ काय की अन्नदान झालं पाहिजे, नाम जप झाला पाहिजे. तसं हे रामायण जी कथा आहे ही यज्ञ, या यज्ञामध्ये आपण जे काही अर्पण करू ते भगवान रामचंद्राला भेटणार आहे. म्हणून कोणाला चांगलं देताना नाही का, जे काही तुम्ही किती देता हे महत्वाचं नाही, किती चांगलं देता हे महत्वाचं आहे. आता तुम्हाला द्यायचं काय, पैसे अजिबात नाही. तुमचा 7 दिवसाचा 2 तासाचा वेळ नाही का या आहुतीमध्ये द्यायचा आहे. मोबाईल बाजूला ठेवायचा. कलियुगामध्ये लय मोठा येत नाही हा, तुम्ही मोबाईल न पाहा. आता बी प्रवचनामध्ये लोक काढतात, कधी संपेल, 9:30 झालीत महाराज. हा, काहीतरी नवीन नवीन जोक बी नाही. जसं एक म्हातारी होती, अशी प्रवचना बसल्यानंतर रडू लागली. ती प्रवचनामध्ये रडत असताना बराच वेळ झाल्यानंतर बाबाला वाटलं की माझ्या प्रवचनाचा इफेक्ट झालाय म्हातारीवर. 1 दिवस झाले, 6 दिवस झाल्यानंतर 7व्या दिवशी बाबाला रावल नाही. आणि कथा संपल्यानंतर म्हणलं, काय ग आजी, का बरं रडते. नाही, काय रडते, कोणता मर्म तुला असं आवडलं की तुला रडू येते माझ्या प्रवचन. जसं मी प्रवचन चालू केली तू रडतेस, असं तुला कोणता मर्म वाटलं. म्हणजे कोणता रे बाबा, कोणता मर्म. मग रडती कशाला. म्हणली, बाबा तुझी दाढी हलती ना, आणि ती दाढी हल्यानंतर माझ्या बोकडीची मला आठवण येते. ती बोकडं हरवलंय म्हणून मला त्याचं रडू येतंय. कलियुगामध्ये असे श्रोते वर्ग. आता मला दाढी बी नाही टाकली ना, केस बी नाही, तुम्हाला काय आहे. कलियुगामध्ये श्रोताले डेंजर लोक येतात आणि अर्धे स्वतः होऊन जातात. म्हणून दिवसा मी कथाच करीत नाही कधी. कारण दुपारची भागवत कथेमध्ये 80% लोक झोपलेले असतात आणि त्याच्यानी म्हातारा वर्ग असतो. बाबा चालू द्या, गोपाल कृष्ण भगवान की जागे होतात आणि महाप्रसाद भांडाऱ्याला जाग होतात. कलियुगामध्ये श्रोताले वर्ग लय डेंजर आहे बुवा. म्हणून सांगण्याचा मुद्दा असा की यज्ञ, त्या यज्ञामध्ये आपण काय केलं पाहिजे, आहुती दिली पाहिजे. आपल्या तन मन धनाने जे काही शक्य आहे ते केलं पाहिजे. भगवान रामचंद्राच्या प्रसन्नासाठी ते कार्य केलं पाहिजे. आणि असं यज्ञ झाल्यानंतर त्यावेळेस वशिष्ठ मुनीला विचारलं तर काय करायचं. सुमंत्र या सगळ्यांचा सल्ला घेतला आणि म्हटले पुत्र कामिष्टी यज्ञ करा. आणि मग पुत्र कामिष्टी करण्यासाठी वामदेव, महर्षी वशिष्ठ, ब्राह्मणाने का तो यज्ञ केला. यज्ञ चालूच असताना त्यावेळेस जी पृथ्वी होती ती चिंताग्रस्त झाली होती. सगळे देवदेवता चिंताग्रस्त होते की इथे यज्ञ तर चालू आहे. आणि सगळे देवदेवता ब्रह्माजीकडे गेले आणि ब्रह्माजीला म्हटले की पितामह, आमच्यावर संकट समस्या आली, आम्ही काय करायचं. रावणाने नाही का मोठी दहशत मांडून दिलेली आहे. 10 दिशाकडे त्याने आतंक माजवलेला आहे.
त्यावेळेस ब्रह्माजी सुद्धा चिंताग्रस्त झाल्यानंतर ते भगवंताचं स्मरण करू लागले. आचार्य म्हणतात, जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनामध्ये संकट येतात, समस्या येतात, इकडे तिकडे जाण्याची गरज नाही तुम्हाला. तुम्ही भगवंताचं स्मरण केलं पाहिजे, चिंतन मनन केलं पाहिजे. द्रौपदीच्या जीवनामध्ये संकट आले, समस्या आली, तर इकडे तिकडे नाही पळाली. आपल्याकडे काय संकट समस्या आले की आपण बाबाकडे पळतो, दर्ग्याकडे पळतो, दोरे गंडे बांधतो. अरे द्वाऱ्या गांड्यानं काही होत नाही. आपल्या कर्माचे जे फळ आहेत ना, आपल्याला भोगावंच लागतील. एकदा देव माफ करेल, पण कर्म माफ नाही करत. म्हणून येणारे दुःख, सुख, मान, अपमान, लाभ आणि जय पराजय हे तुमच्या जीवनात तुम्ही किती बदलण्याचा प्रयत्न करा, ते कधीच बदलणार नाहीत. म्हणून आलिया भोगाशी भोगत राहावे. ह्या जन्मातच सगळे कर्म जळून भस्मसात झाले पाहिजे. पुढचा जन्म नको भगवंता, नको. आणि हे दुःख देवतांच्या जीवनात दुःख आले आणि म्हणून कुठे गेले ते? ब्रह्माजीकडे गेले. ब्रह्माजी त्यांचे मेन लीडर होते. त्यावेळेस सगळेजण भगवंताचं स्मरण करून भगवंत शंख, चक्र, गदा, पद्म, गरुडावरून नाही का त्यांच्या समोर प्रगट झाले. आता ते ना म्हणून भगवंताला बोलवायचं असेल तुम्हाला, हृदयामध्ये आतुरता लागते. काय लागते? आतुरता लागते. आणि ती जोपर्यंत आतुरता नसेल तोपर्यंत भगवंत भेटू शकत नाहीत. आणि मग भगवंत आले म्हटले, काय तुम्ही चिंताचं काय? ब्रह्माजीनं सगळा त्यांच्यासमोर वृत्तांत सांगितला. भगवंत म्हणले, काळजी करू नका. राजा दशरथाचे यज्ञ होत आहे, त्या यज्ञाच्या द्वारे मी 4 रूपामध्ये प्रगट होईल. आणि म्हणून तुम्ही पण काय करा, नाही का, देवतांच्या रूपामध्ये नाही का सगळेजण प्रगट व्हा. आणि झाल्यानंतर देवता काय करतात? देवताने इंद्रदेव नाही का वालीच्या रूपामध्ये, सूर्यदेव नाही का सुग्रीच्या रूपामध्ये, बृहस्पती ताराच्या रूपामध्ये, कुबेर गंधमात याच्या रूपामध्ये, विश्वकर्मा आणि अग्निदेव नीलनल, अश्विनी कुमार मंद आणि द्वैत ह्या रूपामध्ये प्रगट झाले. वरुण देव सुसेनच्या रूपामध्ये, वायुदेव नाही का आपल्या हनुमानजीच्या रूपामध्ये. त्याच्यानंतर देवता 3 प्रकारचे जीवन निर्माण करतात. अस्वल म्हणजे जामवंत, वानराच्या रूपामध्ये विविध प्रकार, असे 10 लक्ष सहस्त्र नाही का यवनीमध्ये विविध प्रगट होतात. देवतांना सांगितल्याबरोबर देवताचं कार्य सगळे सांगितल्यानंतर सगळे प्रगट झाले. इथे भगवंत पुत्र कामिष्टी झाला आणि त्या पुत्रेची कामिष्टीमध्ये तिथे एक सुंदर तरुण नाही का प्रगट झाले, अतिशय तेजस्वी सौंदर्यवान. त्याच्यामध्ये हातीमध्ये एक पायसम होतं, त्याला खीर म्हटल्या जाते. आणि ती खीर घेऊन नाही का बाहेर आल्यानंतर त्याने राजा दशरथाच्या हातामध्ये ते पायसम खीर दिल्यानंतर तिथे दशरथ महाराजाने ते खिरीचं पात्र घेऊन नाही का त्या सुंदर पुरुषाला, जे भगवंताचा दूत होता, त्याला प्रदक्षिणा घातली, नमन केलं. आणि तो जो दूत होता ते निघून गेला. त्यावेळेस दशरथ राजाने त्या खिराचे नाही का 2 भाग केले. जो पहिला भाग होता खिरीचा, तो अर्धा भाग नाही का कौशल्याला दिला. राहिलेला अर्धा भाग होता त्याचे 2 भाग केले. 2 भाग केल्यानंतर एका अर्ध्या भागाचा पुन्हा 2 भाग केले आणि पहिला भाग नाही का कैकेयीला दिला आणि त्याच्यातला अर्धा भाग नाही का सुमंत्राला दिला. राहिला 1 भाग. त्यावेळेस राजा दशरथ विचार करू लागला की हे जो भाग आहे खिरीचा तो कोणाला दिला पाहिजे. कौशल्याला तर अर्धा दिलेला आहे, पण कैकेयीला द्यावा तर कैकेयीचा असा स्वभाव नाहीये, म्हणून हिच्यापेक्षा सुमंत्राकडे देऊया. सुमंत्रामध्ये सेवाभाव आहे आणि तिच्या नावामध्ये काय आहे, सुमंत्रा, म्हणजे ती मित्रता, सगळ्यांना व्यवहार चांगले करते. मग राजा दशरथनं विचार करून त्या खिरेचा 2रा भाग नाही का सुमंत्राला देऊन टाकलं, सुमित्राला. आणि दिल्यानंतर असं करता करता 9 दिवस 9 महिने नाही का गर्भधारणा झाली. भगवंत त्यांच्या हृदयामध्ये प्रगट झाले. जसं रामचंद्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न त्यांच्या हृदयामध्ये प्रविष्ट झाले, तसं तसं ह्या तिन्ही राण्यांचं नाही का तेजस्वी सौंदर्य वाढलं. आणि ते तेजस्वी सौंदर्य वाढल्यानंतर सगळे अयोध्यावासी त्यांच्या प्रती आकर्षित झाले.
विचार करू लागले की किती बऱ्याच वेळा शास्त्रामध्ये भागवतामध्ये देवकीने जेव्हा कृष्णाला धारण केलं तिचं सौंदर्य वाढलं होतं. आचार्य इथे खूप सुंदर उपरेक्षा करतात, जो भगवंताची भक्ती करतो त्याचं आपोआप सौंदर्य वाढतं. ब्युटी पार्लर मध्ये नाही, बाहेरचं सौंदर्य नाहीये, भगवंताला आकर्षित करणारं सौंदर्य. हनुमानजी बाहेरून सुंदर नव्हते, पण त्यांची हृदयातली भक्ती एवढी सुंदर होते की भगवान रामचंद्र त्यांच्या प्रती आकर्षित झालेले होते. हनुमान जी कसे होते? बाहर से बंदर थे लेकिन अंदर से सुंदर थे. आपण कसे येत? बाहेरून सुंदर येत आणि आतून बंदर येत. तुम्हाला बंदर माकडासारखी वृत्ती आपल्यामध्ये, काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य, माकडासारखं उड्या मारत राहतो. बाहेरून तो सुंदर आहे पण आतमध्ये डोक्यांमध्ये किडा भरलेला आपल्या. ती सुंदरता भगवंताला आकर्षित करते, ती सुंदरता. आणि म्हणून ते सौंदर्य झाल्यानंतर भगवंत 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये प्रविष्ट होतात. आणि झाल्यानंतर चैत्र शुक्ल पक्ष अभिजित मुहूर्त आणि तिकडे पृथ्वीमध्ये सृष्टीमध्ये वातावरण एवढं सुंदर होतं. शीतल हवा वाहत होती, सुगंध नक वाऱ्याचा सुगंध झुळझुळात वाहत होता. जे ब्राह्मण होते मंत्र उच्चार करू लागल्या, गायी हंबरडू लागल्या, मोर नाही का सुंदर सुंदर आवाज करू लागले, पशु पक्षी चिवचाट करू लागले, भृंग गुंगुंग गुंगुंग करत होते. भगवंताच्या प्रगटाची आगमनाची वाट बघू लागली. आणि असं ते पृथ्वीचं सुंदर वातावरण. आचार्य म्हणतात या जगामध्ये एखादा VIP येणार असेल तर आपण किती तयारी करतो. विचार करा, भगवंत येणार असेल तर सृष्टी कशी सुधत असेल. जशी एक नवरी लग्नाच्या वेळेस सजते त्याच प्रकारे सृष्टी भगवंताच्या आगमनासाठी सुजलेली होती. आणि एवढी सुंदर सजल्यानंतर अभिजित मुहूर्त आला. वातावरण एवढं आनंदमय होतं, एवढं प्रफुल्लित होतं, काय त्याची गुणगान करा. महर्षी वाल्मिकी वर्णन करतात की आपण कल्पना नाही करू शकत ते रामच्या वेळेस कसं होतंय. आणि अभिजित मुहूर्ता वेळेस भगवंत दुपारच्या वेळेस प्रगट होतात. श्यावर रामचंद्र भगवान की जय. अरे भगवान रामचंद्र प्रगट झाले. भय प्रगट कोपाला दीन दयाला कौशल्या. सुंदर भजन आहे. भगवंत प्रगट झाल्यानंतर बाललीलाचं वर्णन महर्षी वाल्मिकी एवढं करत नाहीयेत, पण कंब स्वामी त्यांच्या कंबरामान्यामध्ये अतिशय विस्तृतपणे बाललीलाचं वर्णन करतायत. याच्या विरुद्ध याच्यामध्ये तुलसीदासजी माधुर्य रसाचं वर्णन करतात. त्याच्यामध्ये बाललीलाचं एवढं जास्त वर्णन नाही. मग बालकांड कोणाला म्हटलेले, बाल कोणाला म्हटलेले, त्याचं जसं जसं प्रसंग जाईल ते बाल प्रगट होतील कोण आहेत. जेव्हा भगवंत लहान असताना एक दिवस पाळण्यामध्ये 4 बालकांना ठेवलं होतं. कौशल्या माता, सुमित्रा आणि कैकेयीने ठेवलं. या 4 बालकांचा झाल्यानंतर त्यावेळेस नाही का भगवान रामचंद्राच्या शेजारी भरत होते, भरताच्या शेजारी लक्ष्मण होते आणि लक्ष्मणाच्या शेजारी शत्रुघ्न होते. आणि 4 बालक ठेवल्यानंतर सारखे रडायचे, कंटिन्यू सातत्याने रडायचे. त्यावेळेस कौशल्य माता सुमित्राला वाटलं का बरं रडण्याचं कारण काय, एवढं कारण काय. खूप वेळा विचार केल्यानंतर गुरु वसिष्ठकडे गेले. ते म्हणजे गुरुवर्य हे 4 बालक आहे पाळण्यामध्ये का रडण्याचं कारण काय. त्यावेळेस वसिष्ठ मुनी स्वतः येतात पाळण्यामध्ये आणि बघतात जे क्रम आहे ते चुकलेलं आहे. ते म्हणतात की रामचंद्राच्या शेजारी नाही का भरताला नको ठेवू. भरताला उचललं आणि काय केलं, रामचंद्राच्या बाजूला लक्ष्मण ठेवले आणि भरताला घेतलं आणि शत्रुघ्नाच्या बाजूला ठेवलं. तेव्हा शांत झाले. महर्षी वसिष्ठ म्हणतात माता कौशल्याला की राणी, हे जे पालक आहेत लहानपणापासून नाही का ते कसे आहेत, मित्रवत आहे, त्याचा संघ आहे. राम आणि लक्ष्मण कायम स्वरूप राहते सोबत आणि भरत आणि शत्रुघ्न हे सोबत नेहमी राहते. जेव्हा यांना वेगळं करण्याचा प्रयत्न करतील तेव्हा संकट आणि समस्या आल्याशिवाय राहणार नाहीये. हे लहानपणीच वसिष्ठ मुनीने नाही का तिन्ही राणींना सांगितलं होतं.
कैकेयीने ऐकून सोडून दिलं, तिने एवढं घेतलं नाही आणि तेच करण्याचा प्रयत्न केला. नंतर रामायण घडलं. आणि मग एवढं झाल्यानंतर या बाललीलाचं वर्णन केल्यानंतर हळूहळू त्यांची शिक्षा दीक्षा होते. आणि शिक्षा दीक्षा झाल्यानंतर त्यावेळेस भगवान रामचंद्राचं वय 15 वर्षाचं होतं, 14 ते 15 वर्षाचं होतं. आणि दशरथ महाराज विचार करू लागले. काय विचार करू लागले? की राम लक्ष्मण सीता, आपलं राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांचं नाही का आपण विवाहाबद्दल विचार करूया. मला एक गोष्ट सांगायची, ऑलरेडी वेळ झालाय, मला इशारा होतो वेळेबद्दल. नामकरण कसं झालेलं आहे. वशिष्ठ मुनी जेव्हा नाव ठेवतात रामाचं, पहिल्या पुत्राचं, ते म्हणतात की रमण्य करणारे, सगळ्यांना आनंद प्रदान करणारे म्हणून याचं नाव राम असेल. आणि भगवान रामचंद्राचे ठेवलं लक्ष्मण. लक्ष्मण का झालंय याचं आचार्य वर्णन करतात. लक्ष्मणो लक्ष्मी संपन्न बहिर्प्राण अंतर्गत, की लक्ष्मणाकडे सगळ्यात मोठी लक्ष्मी असणार आहे. कोणती लक्ष्मी? सेवारूपी लक्ष्मी असणार आहे. म्हणून त्यांच्याकडे सगळ्यात मोठी लक्ष्मी सेवीची असल्यामुळं याचं नाव लक्ष्मण ठेवलेलं आहे. आणि हे कोण आहे? अनंत शेष आहे. आणि जे राम आहे ते भगवान नारायण आहेत. असं वशिष्ठ मुनी माता कौशल्या, दशरथ महाराज आणि तिन्ही राण्यांना सांगतात. आणि भरत तिसऱ्या बालकाचं नाव ठेवतात, कैकेयीच्या पुत्राचं. भरत या शब्दाचा अर्थ काय? जे भगवंतामध्ये रथ असतात, असं याचं नाव भरत असणार आहे. कोणाच्या रथामध्ये? भगवान त्याच्या रथ असणार आहे. आणि भरत ह्या शब्दाचा अर्थ वशिष्ठ मुनी आणखीन डिटेल्स मध्ये सांगतात की हा जीवनभर भार वाहत राहील विनाकारण. त्याची चूक नसताना सुद्धा याला नाही का भार व्हावा लागेल. दुसऱ्याच्या दोषाचा भारान आरोप केला जाईल, त्याचं नेहमी त्याला नाही का निंदा आणि दोषाला जावं लागेल. हा भार वाहत राहील म्हणून याचं नाव भरत असेल. आणि चौथ्या बालकाचं नाव ठेव शत्रुघ्न. शत्रू कोणता? शत्रुघ्नाच्या जीवनातून पहिले एकही युद्ध जिंकलं नाही. पण सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे हे जे बालक आहे, त्याच्या हृदयामध्ये कोणते अनर्थाने त्याने दमन केलंय, त्या अनर्थाचं दमन करणारे याचं नाव शत्रुघ्न असेल. कोणते अनर्थ? काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य हे शत्रू आहेत आपले. आणि याला जो दमन करतो त्याला शत्रुघ्न म्हटलेले. म्हणून हे बालक कोणतं साधारण नाहीये. आणि अशा चारही बालकाचं नाव ठेवल्यानंतर त्यावेळेस दशरथ महाराज त्यांच्या विवाहाची चिंता करू लागले. आणि चिंता करीत असताना त्यावेळेस एक प्रसंग घडतो. काय प्रसंग घडतात? विश्वामित्र मुनी येतात. आणि आल्यानंतर ते काय करतात त्याची चर्चा आपण नाही का उद्या करूया. आणि भगवंताचा विवाह कसा होतो आणि मग वनवासात कसे जातील त्याची चर्चा आपण उद्या करूया. आणि रामचरित्रामध्ये आनंद स्वाद